ठाणे जिल्ह्यात बदलापूर इथे शालेय विद्यार्थिनींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या आरोपींवर जलदगती न्यायालयात खटला चालवण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी गृह मंत्रालयाकडून महिला IPS अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली SIT स्थापन, आरोपीला पोलीस कोठडी. आंदोलक पालकांशी मंत्री गिरीश महाजन यांनी साधला संवाद. कायद्यानुसार बालिकांना न्याय मिळवून देण्याची ग्वाही देत आंदोलन मागे घेण्याची विनंती. मध्य रेल्वे मार्ग सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर बदलापूर रेल्वे स्थानकावरच बालकांचं आंदोलन पांगवलं. कोलकाता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे बंगाल सरकारवर ताशेरे. वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत शिफारशी करण्यासाठी शीघ्र कृती दलाच्या स्थापनेची सर्वोच्च न्यायालयाकडून घोषणा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मलेशियाचे पंतप्रधान अनवर बिन इब्राहिम यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा. दोन्ही देशादरम्यान अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या. नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे मृत्यू कमी व्हावेत यासाठी देशाची पूर्वानुमान प्रणाली अचूक बनवण्याची गरज. भूविज्ञान पुरस्कार समारंभात राष्ट्रपतींचं प्रतिपादन. आणि कंत्राटी पद्धतीनं केंद्राच्या सरकारी विभागांमध्ये लॅटरल एंट्री करण्यासंदर्भातली जाहिरात पंतप्रधानांच्या निर्देशानुसार UPSCनं घेतली मागे.